इथे नवीन प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला भेटत आहे, तो म्हणजे एकदा इन्स्टॉल विंडोजच्या कडून. तर इथं काय सांगितलेलं आहे, द कम्प्युटर रिस्टार्ट एक्सेप्टेड इन एन्काउंटर. तर हा प्रॉब्लेम कशामुळे येतो, तर हा प्रॉब्लेम येतो आपल्या लाईट वगैरे जर गेली, तर आपण एखादं सॉफ्टवेअर वगैरे इन्स्टॉलेशन केल्याच्यानंतर लाईट वगैरे जर गेली तर आपल्याला हा प्रॉब्लेम फेस करायला भेटतो. तर ह्या प्रॉब्लेम सॉल्व कसं करायचं त्या ठिकाणी मी शिकवणार आहे. तर सर्वात पहिले मला लागणार आहे विंडोज प्लस F10. विंडोज प्लस F10 दाबल्याच्या नंतर तुमचं डायरेक्ट इथे एक ओपन कमांड इंटरफेस ओपन होईल. तर मी जाणार आहे रेजिटमध्ये. तर रेजिटमध्ये तुम्ही एंटर झाल्याच्या नंतर एंटर मारायचं आहे. एंटर मारल्याच्या नंतर इथे एंटर मारल्याच्या नंतर तुम्हाला HK लोकल मशीन भेटेल. HK लोकल मशीन भेटेल त्या ठिकाणी ते सिलेक्ट करायचं आहे. सिस्टम फोल्डर भेटेल. सिस्टम फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला इथं सेटअप फोल्डरमध्ये जायचं आहे. सेटअप फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला इथे टेटस फोल्डर दिसेल. टेटस फोल्डरला क्लिक करून चाइल्ड कॉम्प्रेशन बटन आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे जी व्हॅल्यू इथं जी 1 असते त्या व्हॅल्यूला इथे तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्हॅल्यूला तुम्हाला 3 करायचं आहे. तर 3 केल्याच्यानंतर तुमचा लॅपटॉप रिस्टार्ट करायचा आहे, नंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल. धन्यवाद.